सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जांभाबू या गावाच्या 100% पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने देऊनही ते अद्याप पूर्ण न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धरणाच्या पात्रात अर्धनग्न जलसमाधी अवस्थेत आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलाय। आमदार हरीश पिंपळे यांनी पुनर्वसनाचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनास तुर्तास स्थगित दिली। मूर्तिजापूर तालुक्यातील जांभाबू गावचे 100% पुनर्वसन पूर्णपणे न झाल्याने ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन छेडले। प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाची तातडीने गंभीर दखल घेत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांनी हा प्रश्न रेटून धरलाय। आमदार पिंपळे यांच्या मागणीनंतर सभागृहात शासनाने जांभाबू येथील पुनर्वसनाच्या प्रश्नाची दखल घेत असल्याचं मान्य केलंय। यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी तातडीने जांभाबू येथील गावकऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांनी 100% पुनर्वसनाच्या मागणीसाठीचा प्रश्न सभागृहात मांडला असून शासन आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार करून आपली मागणी पूर्ण करण्याचे बोलून आंदोलनास तुर्तास स्थगित देण्याचे आवाहन केले। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतिकुरेकर, अकोला। 10 वर्षे झाले आमच्या गावातील पुनर्वसन होते करून आमच्या घराशी शेवटी पाणी आलं। पाणी येऊन आम्हाला विचू काटा हे जनावर त्रास देतात। अंतर्गत जे बॅरेज मंगरुळ कांबे इथं उभारलं त्यावेळेस आमच्या गावचं पुनर्वसन 100% होणार असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा शासनाचा शब्द पूर्णपणे पाळला नाही आणि त्यांनी फक्त 13%च पुनर्वसन गावचं केलं। म्हणून आमच्या गावाला आता हे पाणी टेकलेलं आहे। म्हणून आम्ही हे जलसमाधीचा पवित्रा उचलून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या गावचं पुनर्वसन ज्या धर्तीवर तुम्ही सांगितलं होतं त्या धर्तीवर 100% आमचं गाव पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची जलसमाधीची मुख्य मागणी असून आणि त्याचं पूर्णपणे शासनानं पालन केलं पाहिजे। कारण गावातनी आता साप, डुकरं हे बरेचसे प्राणी घुसत आहेत। गावच्या एकदम घराला लगत पाणी सुद्धा आहे आणि पाणी दिसत सुद्धा आहे। म्हणून आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं जलसमाधीचा हा पवित्रा उचललेला आहे। एवढीच आमची मागणी आहे की आमचं गाव 100% गेल्या 2008 मध्ये प्रकल्प सँक्शन झाला। 2010 मध्ये शासनाने लेखी स्वरूपात पत्र दिलं ग्रामपंचायतीला की जांभा बुद्रुक गावाचे 100% आम्ही पुनर्वसन करू। त्या मागणीनुसार गावकऱ्यांनी सर्वांनी शेती आपली उपलब्ध करून दिली शासनाने, किंवा घेऊ शकता तुम्ही आमची शेती, आमचं गाव जर पुनर्वसन करत असाल तर आमची शेती घेऊ शकता। मग नंतर 13%चं पुनर्वसन केलं, बाकीचं तसं सोडून दिलं, वाऱ्यावर सोडून दिलं। मग वारंवार आमची मागणी सुरूच आहे। या गोष्टीला झाल्या आता 5-6 वर्ष कंटिन्यू आम्ही करत आहोत। त्यामुळे शासनाला कुठेतरी जाग येण्यासाठी आम्ही हे जलसमाधी अर्धनग्न जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस कुठेतरी आमदार साहेबांनी विधान भवनात प्रश्न उचलला व त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन ते तुमचं जलसमाधी आंदोलन मागे घ्या, मी तुमचा प्रश्न पूर्ण मार्गी लावतो, हे आश्वासन 100%चं दिलं। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जांभा बुद्रुक हे गाव आहे आणि या गावाचं 2008 मध्ये शासनानं पत्र दिलेलं आहे की तुमचं 100% आम्ही गाव पुनर्वसन करू। मग त्याच उद्देशाने आम्ही गावकरी मंडळींनी याच नामदेव महाराजच्या मंदिराजवळ, पवित्र ठिकाणी नामदेव महाराजच्या मंदिराजवळ आम्ही गावची मीटिंग घेतली की आपल्या गावाची जमीन जर चालली तर मग आपण आपलं गाव पुनर्वसन पूर्ण होणार आहे। मग यासाठी सर्वांनी सहकार्य करून आपण जमिनी दिली आणि आपलं गाव आपलं 100% पुनर्वसन झालं पाहिजे। पण शासनाने आम्हाला हाती तुरी दिल्या, पत्र देऊन सनी त्या पत्राप्रमाणे काम केलं नाही। चारही बाजूला आमच्या गावामध्ये पाण्याचा घेरावा आहे, मोठमोठे साप आमच्या घरात घुसत आहेत, डुकरं जंगला रातचे गलीनं हिंडत आहेत। आम्हाला आमच्या लेकराची आमच्या आया बहिणीची आम्हाला काळजी आहे की या पाण्यापासून आमच्या गावामध्ये जर डुकरानं, सर्पानं किंवा जर अन्याय झाला तर आमचं हे शासन जबाबदार राहील। शासनाला जाग देण्यासाठी आम्ही सर्व गाव संघटित करून आम्ही आत्मदान करण्याचा इशारा 100% आम्ही करणार आहोत। आणि कोण्या दिवशी आम्ही आत्मदान करील हे आम्ही सांगता येणार नाही, हेच आम्ही आजच्या शासनाला आम्ही आमची गवाही देतो। आणि एवढे बोलून मी माझे समाप्त करतो। तालुक्यामध्ये मंगरुळ कांबे काटेपूर्णा जो जलप्रकल्प आहे त्याच्यामध्ये जांभा बुद्रुक हे गाव 2008 पासून संपूर्ण पुनर्वसन असं अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही। आणि 2019-20 ला या गावचं जांभा बुद्रुक गावचं
13%च पुनर्वसन केलं आणि आम्हाला भुलीत ठेवलं. आणि या अशा संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याच्या म्हणजे आमच्या सर्व सर्व गावाचा रोष आहे. त्यामुळे आम्ही हे अर्धनग्न जलसमाधी घेत आहे. आणि जर आमचं गाव 100% पुनर्वसन झालं नाही तर याच्यापेक्षा आम्ही भयंकर तीव्र अधिवेशन करण्यासाठी पूर्ण गावाच्या वतीनं मी बोलू शकतो. संपूर्ण गाव इथं हजर आहे. 100% गाव पुनर्वसन झालंच पाहिजे असं मी बोलतो.